शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि साकीत मुस्तैद खान शिवाजी महाराजांच्या मृत्यूची बातमी ऐकून औरंगजेबाकडे गेला. त्याला वाटलं शिवाजी महाराजांच्या मृत्यूची बातमी ऐकून औरंगजेब पुन्हा खुश होतील. तो मोठा धावत धावत आला. आलम्बना आलम्बना, बडी खुशी की खबर है. क्या हुआ? काफर बसाईना इनक. काफर नरकाला गेला. कौन? शिवा. शिवा हुजूर. त्यांना औरंगजेबानं शिवा हुजूर. त्याचा औरंगजेब शांतपणे उठला. त्यानं त्याची स्वतःची नमाज पडायची चटई खाली अंतरली. त्याच्यावर गुडघे टेकून बसला आणि नमाजाच्या रुकादा पडल्या. आणि नमाजाच्या रुकादा पडून झाल्यानंतर या खुदाच्या दिशेनं औरंगजेबानं हात वर केले आणि औरंगजेब म्हणाला, या अल्लाह तेरी जन्नत के दरवाजे खुले रखना, तेरा नेक बंदा तेरे पास आ रहा है. ईश्वरा, तू तुझ्या स्वर्गाची दारं उघडी ठेव, तुझा सर्वोत्तम पुत्र तुझ्याकडे येतोय. हे औरंगजेबाचे उद्गार आहेत. म्हणतो, साकी तुम्ही पता है कौन गया? तुला कल्पना आहे का कोण गेलं? अलौकिक बुद्धिमत्तेचा, अलौकिक चारित्र्याचा, अलौकिक सामर्थ्याचा जाणता राजा गेला. साकी, आम्ही रोज नमाज पडतो आणि रोज नमाज पडून झाल्यानंतर याचे आभार मानतो. साकी, आम्ही देवाचे आभार एवढ्यासाठीच मानतो की त्याला सांगतो, अरे दुश्मन दिरास तर तोही शिवाजी सारखा. वाह, परक्यांना सुद्धा आदर वाटावं, परधर्मीयांना सुद्धा आदर वाटावं असा राजा शिवछत्रपती.